विद्यार्थी मित्रो, कालच्या पिरियडमध्ये आपण पिरियॉडिक ट्रेंड इन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट या पॉईंटविषयी चर्चा सुरू केली, ज्यामध्ये आपण पहिली पिरियॉडिक प्रॉपर्टी पाहिली होती ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजेच ॲटॉमिक रेडियस अशा प्रकारचा आपण संदर्भ घेतला. ॲटॉमिक रेडियस काय असतं याची डेफिनेशन पाहिली आणि ॲटॉमिक रेडियस ही पिरियडमध्ये कोणत्या पद्धतीनं बदलते हा आपण पॉईंट पाहिला. तर आपण पाहिलं इन पिरियड द ॲटॉमिक रेडियस गोज आउट डिक्रीजिंग. द एलिमेंट which are to the left side of modern periodic table in a period, they are having smaller atomic size, larger atomic size, and atomic size goes on decreasing when we passes from left to right in a period. For example, we consider as a third period. For sodium atomic size is larger, and for element in the same period, that is argon, which is to the left side, atomic size is smaller. आणि अशा प्रकारचं याला आपण एक पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट म्हणू. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज द रिझन वाय द ॲटॉमिक साईज इज डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, अँड रिझन इज दॅट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग and newly added electron or newly increased electron get added in the same orbit. Therefore at the same time proton number is also increasing, and therefore the attraction between electron and proton is increasing, effective nuclear charge is increasing, and therefore atomic size goes out decreasing. तर अशा प्रकारचं रिझन आपण त्यामध्ये नमूद करतोय. आपण याच प्रॉपर्टीला ग्रुपमध्ये काय परिस्थिती पाहू. इन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बेस और टॉप टू बॉटम. वेन वी गोज डाउन इन अ ग्रुप atomic size goes on increasing. It is because with every element orbit number goes on increasing. याचं थोडं एक्सप्लेनेशन आपण बोर्डवर पाहू. समजा उदाहरणार्थ तुम्ही हायड्रोजन पहिला ग्रुप घेतलाय, लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर रुबिडियम, सिस्मियम आणि फ्रॅन्सियम असे एलिमेंट आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहतोय फॉर हायड्रोजन देर इज ओनली वन ऑर्बिट. म्हणजे हायड्रोजनचं जर चित्र पाहिलं तर हायड्रोजन असा दिसेल. फॉर लिथियम देर आर 2 ऑर्बिट. फॉर सोडियम there are 3 orbit. हे सोडियमचं चित्र काढून लावलं मी. it is having 3 orbit. for rubidium the number of orbit will be 4, 2 3 4. for sismium number of orbit will be 5. sismium असा दिसेल 2 3 4 and 5. and for फ्रॅन्सियम वगैरे त्यामध्ये पुढे गेल्यानंतर आपण अगेन नंबर ऑफ ऑर्बिट गोज ऑन इन्क्रीजिंग 1 2 3 4 5 6 आणि समजा हा 7 अशा प्रकारचं. तर या टाइप मध्ये वाढताना and the number of orbit is increasing, atomic size is increasing. When we goes down in a group, then atomic size goes on increasing because orbit number or cell number is increasing. आणि अशा प्रकारचं रिझन आपण यामध्ये सांगू शकतो. पिरियडच्या बाबतीत लेफ्ट टू राईट डिक्रीज, ग्रुपच्या बाबतीत टॉप टू बेस इन्क्रीज, आणि सेम एक्सप्लेनेशन सर्व ग्रुपसाठी ॲप्लिकेबल आहे. आणि या टाईपमध्ये ही पहिली प्रॉपर्टी ज्यामध्ये आपण ॲटॉमिक साईज म्हणजेच पर्यायी ॲटॉमिक रेडियस. आपण त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 2 कडे जाऊ, जी बोर्डवर मी नमूद केली, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी. तर पहा, आता आपल्याला सर्वात पहिले समजून घ्यायचे की मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे काय. जर आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, इट इज द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज द इलेक्ट्रॉन. मेटॅलिक प्रॉपर्टी मीन्स tendency of element to lose electron.
that is called as a metallic property. And what is meant by non-metallic property? Tendency of element to gain electron is called as a non-metallic property. तर मेटॅलिक प्रॉपर्टी काय आहे? इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी आहे. नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी काय आहे? इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी आहे. मग आता आपल्याला पाहायचंय व्हॉट इज द ट्रेंड अमंगस्ट एलिमेंट इन अ पिरियड अँड ग्रुप टू लूज इलेक्ट्रॉन अँड टू गेन इलेक्ट्रॉन. व्हॉट इज द ट्रेंड? व्हॉट इज द ॲबिलिटी? व्हॉट इज द टेंडन्सी ऑफ एलिमेंट इन अ पिरियड as well as in a group to gain electron or to lose the electron. इलेक्ट्रॉन गेन लॉस ची एलिमेंट ची काय टेंडन्सी आहे, पिरियड मध्ये काय परिस्थिती राहील, ग्रुप मध्ये काय परिस्थिती राहील, हे आपण यामध्ये पाहणार आहे. आणि समजा जर आपण आता मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन, मग आपण पुन्हा तिसऱ्या पिरियड कडे चलो एकदा. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन अशा प्रकारचा आपण थर्ड पिरियड नमूद केलेला आहे. इन केस ऑफ सोडियम द स्ट्रक्चर इज लाइक दिस and there are 3 orbit. In the third orbit there is a 1 electron. By same way for magnesium in the third orbit there are 2 electron. For aluminium in the third orbit there are 3 electron. For silicon 4 electron, phosphorus 5 electron, sulfur 6 electron, for chlorine 7 and for argon 8 electron. So in outermost orbit number of electrons are different. For sodium it is a 1, therefore sodium lose electron very fastly. Similarly for magnesium there are 2 electron in the outermost orbit. Magnesium also loses electron fastly. On the same way for aluminium there are 3 electron in the outermost orbit. Aluminium also lose the electron. Silicon containing 4 electron in outermost orbit, it is the reluctant. It is the reluctant to lose the electron. Reluctant means not ready. Silicon is not ready to lose the electron. Reluctant या शब्दाचा अर्थ नाखुश. सिलिकॉन इलेक्ट्रॉन लूज करायला नाखुश आहे. सल्फर, phosphorus will not lose the electron. Sulfur also will not lose. Chlorine will not lose. Argon will not lose. That means these electrons are not having tendency to lose the electron. At the same time, sodium, magnesium, aluminium, they are having tendency to lose the electron. आणि आता आपण चर्चा केली व्हॉट इज मीन बाय मेटॅलिक प्रॉपर्टी. मेटॅलिक प्रॉपर्टी मीन्स ability to lose the electron, tendency to lose the electron. That means they are having tendency to lose electron. That means these 3 are metal. And remaining not having tendency to lose the electron and therefore they are non-metal. So they are reluctant. So metallic property goes on decreasing from left to right in a period. Metallic property goes on decreasing. Tendency to lose the electron goes on decreasing. Sodium is ready to lose the electron while the element which is to the right side of period argon, it is not having tendency to lose the electron. This shows that the metallic property goes on decreasing from left to right in a period. Period मध्ये metallic property decrease होते आणि कारण सिंपल लिहिणार आपण. There are 2 reasons. Number 1, electron number in outermost orbit goes on increasing. The attraction for outermost electron goes on increasing, and third, atomic size goes on decreasing. Because of decrease in the atomic size, they are not ready to lose the electron. Atomic size छोटी होते, attraction for electron वाढते
म्हणजे ते इलेक्ट्रॉन लूज करायला तयार नाहीयेत अँड देअरफॉर मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज. रिझन लक्षात घ्या. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट ऑर्बिट गोज ऑन इन्क्रीजिंग, attraction for outer electron goes on increasing, atomic size goes on decreasing, and therefore tendency to lose the electron decreasing, and hence metallic property decreases from left to right in a period. तर अशा प्रकारचं हे 2-3 ओळीचे एक्सप्लेनेशन आपण मांडायचे. आपण आता ग्रुपकडे चालू. ग्रुपकडे आताच आपण चर्चा केली. फ्रॉम टॉप टू बेस इन अ ग्रुप the atomic size goes on increasing, attraction for outer electron goes on decreasing, and therefore tendency to lose the electron goes on increasing. So metallic property increases from top to base in a group and decreases from left to right in a period. तर अशा प्रकारचं या पिरियड आणि ग्रुप मध्ये मेटॅलिक प्रॉपर्टीचे एक्सप्लेनेशन. त्यानंतर आपण नॉन मेटॅलिकचं घेऊ. Non-metallic property is nothing but the ability or tendency to gain the electron, and it is opposite to the metallic property. Metallic च्या विरोधात आहे. So tendency to gain electron by metal like sodium, magnesium, aluminum, it is very less. They do not gain the electron. They do not want electron, and therefore the non-metallic property for these element or these metal is very less, and the non-metallic property goes on increasing from left to right in a period. These elements are, for example, we consider chlorine. आपण chlorine चे बेस्ट एक्झाम्पल. Now chlorine is ready to gain the electron. Chlorine is ready to gain electron and form an ion. ही प्रवृत्ती आपल्याला माहिती. This shows that chlorine is a non-metal. Non-metallic property goes on increasing from left to right in a period. Similarly, as the metallic property increases in a group from top to base, non-metallic property decreases from top to base in a group. तर अशा पद्धतीनं metallic and non-metallic property, they are opposite to one another. One increases, therefore another decreases. आणि या पद्धतीनं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीचे एक्सप्लेनेशन आपण या पॉइंटवर देऊ शकतो. आता आपण पाहू पुढची प्रॉपर्टी आपल्याला कोणती दाखवली ती त्यांनी. कालच्या त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक आणि दोनच आपल्याकडं पिरियडिक प्रॉपर्टी विषयी किंवा ट्रेंड इन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट याविषयी दोनच मुद्द्यावर यामध्ये चर्चा केली त्यांनी. त्यानंतर फॅमिली विषयी थोडस माहिती आहे, ज्यामध्ये हॅलोजन फॅमिली. पहा, आपण त्या दिवशी थोडीशी चर्चा केली की एखाद्या एलिमेंटच्या नावानं त्या ग्रुपला ओळखलं जातं. ग्रुप नंबर 17 याला आपण हॅलोजन्स या नावाने ओळखतो, ज्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि अस्टॅटाईन नावाचा एक एलिमेंट असतो. जनरली हा रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळं आपण त्याचं नाव आपल्या लक्षात राहत नाही किंवा उल्लेख करत नाही आपण. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सर्वसाधारणपणे 4 एलिमेंट आपल्या लक्षात असतात अँड दे आर कॉल्ड एज हॅलोजन्स. हॅलोजनचा अर्थ मोर रिॲक्टिव्ह, त्याला मोर रिॲक्टिव्ह या नावाने ओळखू आपण. अँड द ग्रुप ऑफ दीज एलिमेंट इज कॉल्ड एज अ हॅलोजन फॅमिली. त्यांना आपण हॅलोजन फॅमिली या नावाने ओळखतो. दीज आर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, दीज आर नॉन मेटल, their valence is 1, they are present in a 17 group of the modern periodic table, they are present in a p block. अशा प्रकारचं त्या हॅलोजन फॅमिली विषयी माहिती द्यायची. क्वेश्चन विचारते ना आपल्याला, राईट अ शॉर्ट नोट, राईट अ शॉर्ट नोट
ऑन हॅलोजन फॅमिली. राईट ए शॉर्ट नोट ऑन हॅलोजन फॅमिली. हा क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही सर्वात पहिलं हॅलोजन फॅमिली म्हणजे काय, ग्रुप ऑफ एलिमेंट इन ग्रुप नंबर 17 of modern periodic table is called as a halogen family. These elements are fluorine, chlorine, bromine, iodine and astatine, At अशा प्रकारचा सिंबल त्याचा. They are called as a members of halogen family. These elements are highly reactive and therefore they are called as halogens. त्यानंतर सांगणार तुम्ही these elements are non-metal, हे पण त्यामध्ये लिहून टाकायचं. फ्लोरीन इज द मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट अमंगस्ट ऑल. या एकूण 118 एलिमेंट पैकी सर्वात रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणून फ्लोरीन उल्लेख करायचा. त्यामध्ये तुम्ही फ्लोरीन इज द मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट. द व्हॅलन्सी ऑफ दीज एलिमेंट इज 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन in outermost electronic configuration is 7. valence electron 7 आहे, valency 1 आहे आणि they form or they readily form anions. तर अशा प्रकारचे एक 5-7 सेंटेन्स तुम्ही यामध्ये सांगायचे. हॅलोजन फॅमिली म्हणजे कोण, हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप नंबर किती आहे, हॅलोजन फॅमिलीचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 7 इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर 7, valency 1, they are non-metal, they accept electron and form anion. अशा प्रकारचं वर्णन आपण त्या हॅलोजन फॅमिली विषयी करायचं. दे आर मोर रिएक्टिव्ह वगैरे. तर अशा टाइप मध्ये आपण त्या आन्सरला कंप्लीट करायचं. हा एक आपल्या त्याच्यामधला महत्त्वाचा पॉइंट राहील. त्यानंतर काय दाखवले देण्याला, तर या टाइप मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल यावर अशी सविस्तर चर्चा यामध्ये आपण करतोय की मॉडर्न पिरियडिक टेबल हा कशा पद्धतीने डिवाइड झाला, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सहभाग आहे, किती ब्लॉक, किती ग्रुप, किती पिरियड, कोणत्या फॅमिली वगैरे, अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, टाइप ऑफ एलिमेंट आणि अशा टाइपची एकंदरीत चर्चा. मला वाटतं आपण एका स्वतंत्र पिरियड मध्ये या पूर्ण टॉपिकला एक रिव्हिजन देणारा व्हिडिओ आपण नंतर करू की ज्यामध्ये की तुम्हाला पूर्ण टॉपिकचा, पूर्ण व्हिडिओचा, ज्याला आपण एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो, सर्व व्हिडिओचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सर्वांमधली थोडी थोडी समरी असणारा व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये रिव्हिजन करता येईल. असं आपण एक पिरियड अरेंज करू, कारण या टॉपिकवर 8 मार्क्स विचारलं जातं. मोठ्यापैकी आहे 8 मार्क्स देणारा आणि बऱ्याच वेळा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारला जाईल तो यामधून कव्हर केला जातो. म्हणून आपल्याला हे माहीत असणं जरुरी आहे. यावर 1 मार्कचा, 2 मार्कचा, 3 मार्कचा आणि 5 मार्कचा कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन आणि अनेक क्वेश्चन यामध्ये काढले जाऊ शकतात. तर आपण आपली परीक्षा होण्यापूर्वी म्हणजे आपली क्लास टेस्ट होण्यापूर्वी आपण एक रिव्हिजन यामधून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा टॉपिक लक्षात येईल. मला असं वाटतंय जवळपास यामधला भाग संपलेला आहे, नवीन काही पॉईंट शिल्लक दिसत नाहीये. तरी मी यावर नजर टाकून आणखी काही असलं तर त्या रिव्हिजनच्या त्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला वाटतं हा टॉपिक आपला संपला असं आपण लक्षात घेऊ. 2 गोष्टी आपल्यासाठी राहिल्या, रिव्हिजन आणि परीक्षा आणि डायरेक्ट संवाद तुमच्या बरोबर. म्हणजे एकूण 3 कामं आपले बाकी येतात. रिव्हिजन घेणं, डायरेक्ट आपण सर्वांनी एकत्रित चर्चा करणं, तुमचे क्वेश्चन, अडचणी, डिफिकल्टी वगैरे सोडवणं आणि त्यावर परीक्षा घेणं. म्हणजे 3 ते 4 कामं आपल्याला आणखी या टॉपिकविषयी करायचे आहे. तर आज हा टॉपिक संपल्यामुळं आपण आज इथं थांबू. तुम्ही व्यवस्थितपणे सर्व व्हिडिओ पाहून घ्या,
2 दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजनचा व्हिडिओ टाकला जाईल, त्यानंतर 1 दिवस आपली लाईव्ह चर्चा होईल आणि त्याच्यानंतर परीक्षा होईल, म्हणजे आपला नंतर टॉपिक संपला असं आपण जाहीर करू. तर आज आपण थिअरीचा पार्ट इथं थांबवतो आहोत. चला.